म्हणतो की सुरांवर तुम्ही मेकअप नाही करू शकत, तुम्ही स्वतः किती चांगले दिसला, मी सूर कसा चांगला लावतोय हे तुम्ही मेकअपनी दाखवू नाही शकत. आणि म्हणून सरस्वती आई भारतरत्न लता मंगेशकर आहे. साक्षात सरस्वतीचं दर्शन तुमच्या समोर जेव्हा होतं, आणि अशा कोणत्या भावना नाहीत ज्या त्यांनी नाही व्यक्त केल्या. मला तर माझी बहीण म्हणली होती की सगळ्यात जगात जर सगळ्यात बेस्ट ॲक्ट्रेसचं जर कुणाला अवॉर्ड मिळायचं असेल तर त्या लताबाई. कारण अशी कोणतीच, म्हणजे मी गायक म्हणून सांगतो की ज्या सगळ्या काही काय म्हणतात त्याला परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स असतील चांगुलपणाच्या, एक काय सामान्य गायक म्हणून मी हे सांगू शकतो की कितीही प्रयत्न केला तरी एखादी तुम्ही पातळी गाठू शकता. त्याच्या कितीतरी योजना पलीकडे त्या बसलेल्या असतात आणि त्याच्यावरती मला असं वाटतं की तो परमेश्वर असेल की त्यांनी दाखवून दिलं की हे होऊ शकतं. आणि हे परफेक्शन जितकं तुम्ही त्याच्या जवळ जाऊ शकाल तितकं ते परफेक्शन नाही आहे. आणि त्याचीच तर मजा आहे. आपण चुका करतो आणि त्या चुकांमधून आपण शिकतो आणि दरवेळेला आपण नवीन चूक करतो. मला चुका करायला आवडतात खूप, पण मी त्याच चुका टाळतो. कधी कधी त्याच चुका होतात पण त्या मी टाळतो आणि नवीन चुका करतो. का? गाण्यामध्ये जर तुम्ही चूक करायला घाबरलात तर तुम्ही कोणचीच नवीन गोष्ट हुडकू नाही शकत. यू कॅनॉट डिस्कवर एनिथिंग इफ यू आर अफ्रेड ऑफ मेकिंग मिस्टेक्स. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी लोक आपल्या सेफ मोडमध्ये की बरोबर जसं आहे तसं गातात, सुंदरच असतं, ते चांगलंच वाटतं ऐकायला, पण त्याच्यामध्ये नवनिर्मितीची मजा किंवा तो आनंद तुम्हाला मिळूच शकत नाही. आणि म्हणून ही मोठी लोक, का मोठी लोक, किशोरीताई असतील, कुमारजी असतील, वसंतराव असतील, अभिषेकी भाऊ असतील, चुका करायला घाबरले नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की मी जरी चूक केली मी तशीच ठेवतो त्या माझ्या व्हिडिओमध्ये. कारण असं खूप वेळा लोक म्हणायचे की अरे बापरे, राहुल देशपांडे पण चुका करतात का, असे मला कॉमेंट्स यायचे, मला फोन यायचे. मी म्हणलो हो,